नमस्कार, शाप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत शेअर करते अपराजितांच्या फुलांचा चहा, जो आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असा चहा आहे. हा आपण चहा जर रोज पिलो ना तर नक्कीच हेल्दी राहू. चला तर मग बनवूया हेल्दी चहा. मी अपराजिताचे 5 ते 6 फुले घेतली आहेत 1 कप चहासाठी. अपराजिताचा हेल्दी असा चहा बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले घेते एका पातेल्यात 1 कप पाणी, आणि हे पाणी मी उकळून घेते. आपण बऱ्याच प्रकारचा चहा पितो. ब्लॅक टी पितो, तुळशीचा चहा पितो, अश्वगंधाचा चहा पितो, मसाल्याचा चहा पितो. तर आज आपण अपराजिताचा चहा पिऊया, जे फुलं खूपच गुणकारी आहेत, आपल्या हेल्थसाठी एकदमच फायदेशीर आहेत. तर असं आपण हेल्थसाठी फायदेशीर असणारा चहा बनवूया. आणि हा चहा जर आपण रोज पिलो ना तर आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायदे आहेत. आता पाणी उकळायच्या स्टेपला आलेलं आहे. पाणी उकळायच्या स्टेपला आलं की मी गॅस बंद करून घेते आणि हे पाणी मी कपात ओतून घेते. सगळं पाणी मी कपात ओतून घेतलं आहे. आणि आता मी याच्यामध्ये टाकून घेते अपराजिताचे फुलं. 1 कप चहासाठी मी 5 ते 6 फुलं टाकून घेते. मी सगळे अपराजिताचे फुलं कपामध्ये टाकून घेतले आहेत. तर मी आता कपावरती झाकण ठेवून देते. अपराजिताची फुलं म्हणजे सुख आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं, कारण हे फुलं आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. यामुळे आपलं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. आपली जर तब्येत वाढलेली असेल तर हा चहा आपण नियमित पिलो तर नक्कीच आपली तब्येत कमी होण्यास मदत होते. आणि मेन म्हणजे हे एक इम्युनिटी बूस्टर आहे. आपल्याला जर कमजोरी असेल तर या फुलांचा चहा पिलो आपण रोज तर नक्कीच आपले कमजोरी दूर होते आणि आपलं मानसिक आरोग्य पण चांगलं राहतं. आपल्याला झोप छान येते. असे खूप सारे फायदे आहेत या फुलांचा चहा पिण्याचे. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपचा चहा. नक्कीच पिऊन बघा, नक्कीच हेल्दी राहाल. गावाकडे बघा प्रत्येकाच्या अंगणात तुळशीसोबत हा अपराजिताचा वेल असतोच आणि ह्याला खूपच शुभ प्रतीक मानलं जातं, कारण हे आपल्या तब्येतीसाठी खूपच छान असं फूल आहे. आणि याला विष्णुप्रिया पण म्हणूनच म्हटलं जातं. तर आपला चहा छान असा तयार आहे. मी फुलं काढून घेते. खूप छान कलर आलेला आहे. फुलांचा पूर्ण कलर या पाण्यामध्ये आलेला आहे. एकदम निळे असे फुलं. तर पाणी आपलं पूर्ण निळं झालेलं आहे छान. मी 4 मिनिट हे फुलं झाकून ठेवले होते गरम पाण्यामध्ये. तर 4 मिनिटात छान असा आपला चहा तयार झालेला आहे. आता हा चहा आणखी हेल्दी बनवण्यासाठी मी याच्यामध्ये टाकून घेते 1 चम्मच मध. आणि आपण जर याच्यामध्ये लिंबू पिळलं ना तर याचा कलर पूर्ण चेंज होतो. आणखी मी लिंबू पिळते थोडंसं. तर लिंबू पिळल्यानंतर याचा कलर मस्त जांभळा होतो. खूप छान असा कलर आलेला आहे, एकदम छान असा. आणि हा चहा नक्कीच खूप फायदेशीर आहे आरोग्यासाठी. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा हा अपराजिताचा चहा. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा. आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.